brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नाही, एक तुम्हाला सांगू का, एक तर पहिली गोष्ट 2 जुलै 2023ला जस्ट अजितदादांनी पलीकडे जाऊन शपथ घेतली आणि आम्हाला निर्णय घ्यायचा होता की काय करायचं. मला 10 सेकंद पण नाही लागले की मी साहेबांकडे राहू का दादांकडे राहू. मी 10व्या सेकंदाला म्हणजे मी एकही सांगतो की या जिल्ह्यामध्ये दादांच्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर मी असेल, दादांचा सगळ्यात विश्वास कोण असेल तर मी असेल. पण ज्यावेळेस दादांनी समोर शपथ घेतली आणि मला कॉल आला, श्री अंकुशराव काकडेंनी कॉल केला आणि म्हणजे घाबरण्याच्या स्वरात कॉल केला की प्रशांत तू कुठे आहेस, तुझा काय निर्णय, तर साहेबांशी बोलतो का. म्हणजे अण्णा प्रश्न सुरू होत नाही, मी साहेबांच्यावर. आणि त्यांनी लगेच साहेबांना कॉल दिला. साहेबांना म्हटलं साहेब मी प्रशांत जगताप बोलतोय, मी तुमच्यावर आहे. महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली, 15 तारखेला मतदान होईल. पण त्याच्या आधीच पुण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चर्चा काय सुरू झाली तर एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये आणि अर्थात नंतर आता पिंपरी चिंचवड जिथे सुद्धा एकेकाळी अजित पवारांच्या पूर्ण गटाचं वर्चस्व होतं, तिथे जी मूळची राष्ट्रवादी आहे म्हणजे शरद पवारांची, त्याचं नक्की अस्तित्व काय असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळी पार्थ पवारांसारखं प्रकरण बाहेर निघतं, जमिनीचा भूखंड घोटाळा पूर्ण निघतो, अशावेळी राष्ट्रवादी मर्ज होण्याच्या चर्चा सुरू होत्या, त्या आता नक्की कुठपर्यंत आल्यात. या सगळ्यासोबत बोलण्यासाठी माझ्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत. प्रशांतला स्वागत तुमचं मुंबई तकमध्ये. तर पहिलाच प्रश्न माझा असा आहे, महाविकास आघाडी की अखंड राष्ट्रवादी? महाविकास आघाडी ठरलं. या संदर्भात मी जे माझं श्रद्धास्थान आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय पवारसाहेबांशी बोललो आहे किंवा आमच्या नेत्या आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, त्याचबरोबर सन्माननीय आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब असतील, यांच्याशी बोललो. त्याप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारचं त्यांच्या चर्चेच्या अंती म्हणजे चर्चेमध्ये तो विषय निघालेला आहे. त्याप्रमाणे सन्मान्य प्रांताध्यक्षांनी नॉट ओन्ली पुणे म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या अध्यक्षांना म्हणजे शहर अध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांना पत्र दिलं पाठवून त्याच्यानंतर महाविकास आघाडी म्हणूनच आपण चर्चा करावी अशा प्रकारचे डायरेक्शन्स दिलेले आहेत. आज तर आम्ही महाविकास आघाडी म्हणून बैठकांचं सत्र चालू केलेलं आहे. इथं आमच्या उमेदवारांच्या मुलाखती चालू आहेत, त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जावं असा या ठिकाणी ठाम निर्णय. पण काय म्हणजे तुमचा पक्षाचा मूळ प्रॉब्लेम हा त्या एका स्पेसिफिक कुटुंबासंदर्भातला आहे. तो पॉलिटिकल स्प्लिट आहे हे क्लिअर झालं, पण जर कुटुंब म्हणून एक असतील तर उद्या पॉलिटिकली पण एकमेकांना अकोमोडेट करून घ्यायला नेत्यांना काही प्रॉब्लेम असं वाटत नाही. त्या पद्धतीचे टॉक्स पण सुरू आहेत की. मुळात विषय असा आहे की सन्माननीय पवार साहेबांनी कायम आपल्या राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये कुटुंब, नाती आणि या ठिकाणी आपलं समाजकारण, राजकारण हे वेगळं ठेवलेलं आहे. पवार कुटुंब हे कायम एकत्रित राहावं ही माझ्यासारख्या सुद्धा सामान्य कार्यकर्त्याची कायम प्रामाणिक इच्छा राहील किंवा मला आनंदसुद्धा होईल. त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये पवार कुटुंबासंदर्भात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काहीतरी स्टेटमेंट द्यावं हे बालिशपणाचं ठरेल. पण पार्टी म्हणून 2 जुलै 2023पासून सातत्याने इथं आम्ही केडर बांधले, केडर लढतं आहे. नॉट ओन्ली पुणे, राज्यातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या हद्दीमध्ये ते कामकाज चालू आहे. त्याच्यामुळे या संदर्भात जर काही निर्णय व्हायचा असेल तर तो आमच्या स्तरावर नसेल, तो त्यांच्या कुटुंबाच्या किंवा पक्षाच्या अगदी सर्वोच्च म्हणजे दिल्ली स्तरावरच्या पातळीवर होऊ शकतो असं मला वाटतं. पण सध्या अशा प्रकारची चर्चा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही किंवा आम्हाला तशा प्रकारची विचारणा पण केलेली नाही. पण मग मधल्या काळात हे जे काही आपण त्याला असं म्हणू की एक ॲम्बिग्विटी शब्द त्याला, की मधल्या काळात एक सगळं मळब होतं की नक्की काय करणार आहेत काका पुतणे, याबद्दल कार्यकर्त्यांना पण कळत नव्हतं. 2 निवडणुका तर सरल्या, पण आता ज्यावेळी लोकल इलेक्शन आहेत, जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत, तिथे लोकल अलायन्स चालतील, तर मग राजकारणात तर सगळं चूक-भूल माफ आहे की नाही? तसं नाही. मुळात विषय असा होता की आता सगळ्यांचा एक सूर होता की भाजपला थांबवलं पाहिजे, भाजप थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित ज्याच्या जिल्ह्यामध्ये लढावं. मला विचारताल तर मला पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये कधीच कुठली शंका वाटली नाही आणि उद्याही वाटणार नाही. कारण पवारसाहेबांनी माझ्याशी चर्चा करता तर खुलेपणे सांगितलं की प्रशांत तुम्हाला पुणे शहरामध्ये महाविकास आघाडी हवी ना, त्याप्रमाणे तुम्ही चर्चा सुरू करा. त्याच्यामुळे मला पवारसाहेबांच्या संदर्भामध्ये कधीच अशा प्रकारचं किंवा सुप्रियातांच्या संदर्भामध्ये सुद्धा असं येतं किंचित काही चुकीचं वाटत नाही. राहता राहिला विषय शहरामध्ये जे काही मळब निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये एका घरात नाही का एक कुटुंब म्हणून कामकाज करत असताना 2 विचार असू शकतात. तसं आमच्या या शहरामध्ये काही 1-2-3 मंडळींचं किंवा काही ज्यांना प्रभागामध्ये निवडणुका लढवायच्यात त्यांची तिथली स्थानिक प्रकारची तशी इच्छा होती.
पण शहर म्हणून ज्यावेळेस विचार करताल त्या शहरातल्या बहुसंख्य मतदारसंघामध्ये आपण महाविकास आघाडी म्हणून जावं. आता आज सकाळपासून पण जवळजवळ 132 लोकांनी आतापर्यंत मुलाखती दिलेल्या आहेत 252 पैकी. 120 आता शिल्लक राहिले आहेत. ह्या 132मध्ये फक्त एकमेव मला वाटतं कोथरूडमधले एक सद्गृहस्थ आहेत, त्यांनी 2 राष्ट्रवादी एकत्रित जावं अशा प्रकारचं नका सांगितलं. अन्यथा 131 लोकांनी या ठिकाणी सकाळपासूनच्या उमेदवार जे झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी म्हणजे शरदचंद्रजी पवार पक्षाने महाविकास आघाडीमध्ये जावं अशा प्रकारचा आग्रह धरलेला आहे. बघा, कार्यकर्त्यांचा रेटा असू शकतो की एकत्र नाही आलं पाहिजे कारण आता इतकं सगळं स्प्लिट झालं आहे एकमेकांनी अंगावर घेतलं आहे सगळ्यांना, पण मुद्दा हा आहे की नेत्यांच्या मनोमिलनासमोर कार्यकर्त्यांची मर्जी कशी चालणार. नाही बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, आदरणीय पवार साहेबांनी कायम राज्याचं आणि राष्ट्राचं हित पहिलं प्रथम मानलेलं आहे. शेवटी साहेबांचा काँग्रेसची विचार किंवा पुरोगामी विचार कधीच बाजूला झालेला नाही. तर साहेब सेक्युलर विचारधारा किंवा इंडिया अलायन्स आणि डाऊट तिथेच आहे. हे त्याचं कारण असं आहे की मग अखंड राष्ट्रवादीसाठी साहेब तो विचार करू शकतील की, कारण मग ते एक पॉलिटिकल अंडरस्टँडिंग होईल. साहेबांसमोर पंतप्रधानपद, मुख्यमंत्रीपद, पक्षाला मिळणारी काही राज्यातली आणि केंद्रातली मंत्रिपदी खूप छोटी आहेत. ते त्यांचं नाव श्री शरदरावजी गोविंदरावजी पवार आहे. त्यांच्या दृष्टीने 4-2 लोकांना मंत्री होता येणार आहे, त्याच्यासाठी सत्तेमध्ये सहभागी होणं अशा प्रकारचा कधीच उद्देश राहिलेला नाही. त्यामुळे ह्या ज्या चर्चा आहेत ह्या स्थानिक स्वरूपाच्या आहेत. मी सातत्याने सांगतोय की प्रशांत जगताप असतील की इतर कोणी असेल, यांनी पवारसाहेबांच्या कारकिर्दीच्या संदर्भामध्ये कुठला क्वेश्चन मार्क निर्माण होऊ नये याच्यासाठी आपल्या कुठल्याही संशयास्पद ॲक्टिव्हिटी करू नये असं माझ्या सरकारला वाटतं. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये पवारसाहेबांनी कधीच या संदर्भामध्ये महाविकास आघाडी फुटावी किंवा इंडिया अलायन्स फुटावी अशा प्रकारे कुठलाही चुकीचा प्रयत्न केला नाही. त्याच्यामुळे प्रत्येक शहरामध्ये, माझ्या शहरामध्ये शेजारी पिंपरी चिंचवड आहे, तिथं एक युनिट पूर्ण त्यांना बांधता आलं नाही. त्याच्यामुळे तिथल्यांची इच्छा नेमकी राहिली की दादांच्या बरोबर जावं, कारण तिथं त्यांना महेश लांडगे किंवा तिथं जे नाही का आमदार जगताप आहेत त्यांच्यावरचं त्यांचा संघर्ष. त्यामुळं इथं एक युनिट पूर्ण ताकदीने उभं राहिलं, जे पवार म्हणजे एक तर मुळात या शहरामध्ये आदरणीय पवारसाहेबांचं निवासस्थान आहे, आदरणीय सुप्रियाताईंचं निवासस्थान आहे आणि आदरणीय अजितदादांचं पण निवासस्थान आहे. किंवा पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीज ज्या चालतात म्हणजे त्यांना भेटायला राज्यातून देशातून आलेली लोक या शहरात त्यांना ह्या पार्टी ऑफिसच्या 1-2-3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये भेटतात. त्या सगळ्या भेटत असताना ह्या शहरामध्ये खूप मोठ्या संख्येने 2 जुलै 2023 कार्यकर्त्यांचा संच राहणे ही खूप उजवी बाजू होती. त्याच्यामुळं त्या परिस्थितीमध्ये त्या कार्यकर्त्यांचा हट्ट साहजिक आहे की दादांच्या शहरामध्ये जर आम्ही साहेबांच्यावर राहिलो असेल तर आम्हाला लढण्याची संधी मिळावी किंबहुना आम्ही अमुक विचारधारेबरोबर राहावं अशा प्रकारचा हट्ट किंवा कार्यकर्त्यांची डिमांड असणं ती अगदी स्वाभाविक आहे. कारण मी म्हटलं ना की गेले 1-1.5 वर्षात त्यांनी अंगावर घेतलं ना बाकीच्या सगळ्या लोकांना. माझं परत म्हणणं आहे की तुमचे तिकडचे पिंपरी चिंचवडचे आहेत अध्यक्ष कामटे, ते जाऊन अजितदादांची त्यांनी भेट घेतली. माझं म्हणणं आहे पॉलिटिकल अकोमोडेट गोष्टी करणं हे तुमच्या पक्षाच्या हिताचं ठरतंय ना. म्हणजे समजा पुण्यात केलं तर भाजपला तुम्ही एकत्र येऊन रोखू शकता, मग गणित कुठं अडतंय. मला तुम्हाला मी सांगू का, तुमच्याकडे मध्ये एक समीकरण होतं. मी पुण्याचं नाही सांगत, फक्त या राज्यात आणि देशातले जे वेगवेगळे राज्य आहेत तिथली लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणूक असेल, फक्त कार्यकर्त्यांनी ना प्रशांत जगताप सगळ्यांनी थोडं पेशन्स नका त्या ठिकाणी सांभाळण्याची गरज आहे. येस, थोड्या काळाकरता थोडी 4-2 पावलं मागं नका अजून मागे होऊन भाजप किंवा भाजपच्या बरोबरच्या नका युतीतले जे पक्ष आहेत त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा घरोबा न करता पब्लिकला अपेक्षित असणारा सक्षम विरोधी पक्ष उभा करण्यासाठी सगळ्यांनी ताकदीने उभं राहिलं. आज सक्षम विरोधी पक्ष उभा राहील, पण पुढच्या 2-3 वर्षामध्ये लोकसभा विधानसभा स्तरावर तो सत्ताधारी पक्ष म्हणून निघेल, कारण की पब्लिकला हे सगळी नका राडेबाजी चालत असताना सक्षम विरोधी पक्ष हवा आहे. पण विरोधी पक्षामध्ये सुद्धा जी चलबिचल होती आहे ना की नाही आपल्याला सत्ताधारी पक्षाची मदत मिळाल्याशिवाय निवडणूक लढता येणार नाही किंवा त्यांच्या फायद्याचं काय करता येणार नाही किंवा आपल्या फायद्याचं करता येणार, तिथं गडबड होती. पण माझा पक्ष तसा नाही आहे. मला खात्री आहे की मान्य पवार साहेबांच्या समोर ही असली काहीतरी 4-2 नगरसेवक पदं ही खूप किरकोळ आहेत. समजा मी ज्याला अखंड राष्ट्रवादी असं म्हणतो मी त्याला, तसं जर झालं तर यात तुमचा फायदा नाही असं तुमचं म्हणणं. असं आहे की आपण कधी पण आकडेवारीवर बोललं पाहिजे. माझ्याकडची जी आकडेवारी क्लिअर होती ती एक शेवटी असं आहे की जागांचं वाटप कशावर होतं
गेल्याच नगरसेवक कोण होतं, ते कुणाकडे राहिला आहे, सेकंड नंबरचा कॅन्डिडेट कोण आहे, तो कुठल्या पार्टीकडे राहिला आहे. आता इथं आम्ही जी साहेबांवर राहिले त्याच्यात ताकदीचे कार्यकर्ते होतो, पण त्यांना मागच्या काळात अनफॉर्च्युनेटली महानगरपालिका लढवायला संधी मिळाली नव्हती. पण ज्यांना लढवायला संधी मिळाली ते पलीकडे गेले. आज जर जागा वाटपाच्यामध्ये दादांचा पक्ष आम्ही बसलो तर दादा मुळात उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा न देता किंवा सरकारमधून बाहेर न पडता या ठिकाणी आमच्यावर आघाडी करू इच्छितात. देवेंद्रजी फडणवीसांनी खुद्द 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये असं जाहीर केलं की आम्ही दोघांनी ठरवून वेगळं लढवायचं ठरवलं, दोघं वेगळे लढून जास्त जागा जिंकणार. म्हणजे त्यांनी फडणवीसांनी तर आमच्या पक्षातल्या लोकांना संकेत देऊन टाकलेत की आम्ही दोघं एकच आहोत, फक्त निवडणुकीपुरतं वेगळं लढतोय आणि कशा करून जागा जास्त मिळवायचा प्रयत्न करतोय. तशा परिस्थितीमध्ये आमचं इथलं युनिट संपवणं, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची विल्हेवाट लावणं हे बरोबर नाही. हा एक माझा विचार मानस होता. दुसरा विषय असा आहे की ह्या सगळ्या जागा वाटपामध्ये मॅक्सिमम जागा दादांच्या पक्षाला जातात, त्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या लढणाऱ्या किंवा जिंकणाऱ्या जागा ह्या कमी होतात. आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे मी पहिले सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही जर महाविकास आघाडी म्हणून इंटॅक्ट राहिलो, चांगल्या जागा लढल्या, तर मिनिमम 23 मॅक्सिमम 47 जागा आम्ही जिंकू शकतो. त्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी अगदी महापौर पदाच्या आसपास जाऊन पोहोचते, ही वस्तुस्थिती आहे. मग महायुती म्हणून सुद्धा त्या समोरच्यांना खूप संघर्ष करावा लागतो आहे. आणि पण दादांच्या वर गेल्यानंतर हाच आमचा आकडा हा 3 ते 8वर मॅक्सिमम 10वर जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक या राज्यातलं 36 एकत्र लढीचा फायदा दादांचा आहे. अगदी 36 जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं सर्वोत्तम युनिट या 2 पक्षाच्या तात्पुरत्या 25 दिवसाच्या एकत्रित येण्यामुळं संपुष्टात येतं आहे. म्हणजे इथलं युनिट 0 होतं आहे. कारण की कार्यकर्ते सुट्या का त्याच्यातले जे कार्यकर्ते आहेत ज्यांना काहीच पद हवे नाही ते इथं थांबणार आहेत. ज्यांना काही पदं हवी असेल आणि ज्यांना कळलं की ह्या दोघांच्या साठामारीमध्ये माझं हे होतं आहे ते निघून जातील. पण मला खात्री आहे की ह्या सगळं हे जर आपण इफ अँड बटवर बोलतो आहे, असं होणार नाही. आदरणीय पवारसाहेब हे महाविकास आघाडीच्या बरोबर होते, आहेत आणि उद्यासुद्धा राहतील. त्याच्यामुळे प्रशांत जगताप म्हणजे माझा तर विचार महाविकास आघाडीचा विचारचा, पण माझ्यासारखे असे बाकीचे दुसरे कोणी असतील की ज्यांना या ठिकाणी वैयक्तिक नगरसेवक होण्यापुटी अशा काही चुकीची आघाडी करायची असेल तर त्यांच्या विचारांशी पार्टी सहमत राहणार आहे असं मला वाटतं. शेवटाकडे चालले म्हणून तुम्ही इफ अँड बटवर बोलले म्हणून तसाच एक प्रश्न की जर हे झालं शक्य, दोघं एकत्र आले आणि झालं त्या गोष्टी शक्य, तर मग तुमचा स्वतःचा निर्णय काय असेल सगळ्या? नाही, एक तुम्हाला सांगू का, एक तर पहिली गोष्ट 2 जुलै 2023ला अजितदादांनी पलीकडे जाऊन शपथ घेतली आणि आम्हाला निर्णय घ्यायचा होता की काय करायचं. मला 10 सेकंद पण नाही लागले की मी साहेबांकडे राहू का दादांकडे राहू. मी 10व्या सेकंदाला म्हणजे मी एकही सांगतो की या जिल्ह्यामध्ये दादांच्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर मी असेल, दादांचा सगळ्यात विश्वास कोण असेल तर मी असेल. पण ज्यावेळेस दादांनी समोर शपथ घेतली आणि मला कॉल आला, श्री अंकुशराव काकडेंनी कॉल केला आणि म्हणजे घाबरण्याच्या स्वरात कॉल केला की प्रशांत तू कुठे आहेस, तुझा काय निर्णय, जरा साहेबांशी बोलतो का. म्हणजे अण्णा प्रश्नच उद्भवत नाही, मी साहेबांच्या बरोबर. आणि त्यांनी लगेच साहेबांना कॉल दिला. साहेबांनी म्हटलं साहेब मी प्रशांत जगताप बोलतोय, मी तुमच्याबरोबर आहे. माझं सांगण्याचं तत्व काय, त्याच्यामागचा दृष्टिकोन काय होता, आम्ही नाही का धरून ठेवलेली विचारधारा, आम्हाला कुठल्या विचारधारेबरोबर पुढच्या आयुष्याचा प्रवास करायचा आहे. राईट नाव 47 अजून 25-20 वर्षाचं पॉलिटिकल करिअर जातीवादी धर्मवादी पक्ष किंवा त्यांच्याबरोबरच्या अलायन्सबरोबर आपण जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती. त्याच्यामध्ये कुठं मी पुन्हा एकदा सांगतो, सन्माननीय अजितदादा पवार हे माझे एकेकाळचे आवडते नेते, त्यांच्या हाताखाली मी 24 वर्ष कामकाज केलेले. त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारची स्पर्धा, दुश्मनी, आकस कालही नव्हता, आजही नाही, उद्या पण नाही. पण आज दादा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता त्या सरकारमध्ये राहून 25 दिवसाकरता आमच्या पक्षाबरोबर जर येत असतील तर मात्र पुढच्या लोकसभेला विधानसभेला आमच्याकडे कार्यकर्ता तरी शिल्लक राहील का नाही याची शंका असल्यामुळं किंवा तशा प्रकारची खात्री असल्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता एक युनिट संपताना बघू शकत नाही. म्हणून मी त्यावेळेस सांगितलं होतं की अशा वेळेस मी बाजूला राहणं पसंत करेल. मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे पण एक दुनिया आहे. सगळीच पदांसाठीच आयुष्य नाही. त्याच्यामुळं एक नक्की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्री शरदरावजी गोविंदरावजी पवार उर्फ पवार साहेबांवर माझं प्रेम होतं, आहे आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत नक्की राहील. एक शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीसोबत म्हणजे ठीक आहे, मुंबईची गणित पूर्ण वेगळी आहेत, रेस्ट ऑफ महाराष्ट्राची पूर्ण वेगळी आहेत. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचं मनसेसोबतचं स्टेटस काय? एक तर पहिली गोष्ट आमची प्युअर आघाडी आहे, महाविकास आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचबरोबर RPI चळवळीतले काही पक्ष ते आहेत. आत्ता आमचं वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीबरोबर बोलणं चालू आहे. त्याचबरोबर मनसे हा तिथं मुंबईतला शिवसेनेचा एक आता नव्याने झालेला पार्टनर झालेला आहे.
उद्या मनसेला घेण्याच्या संदर्भात जे काही धोरण ठरेल ते राज्यस्तरावर ठरेल. इथं पुण्यात आल्यानंतर पुन्हा ते सांगतो, पुण्यात आल्यानंतर आम्ही इथले समविचारी पक्ष पहिले बसू, त्याच्यात त्या गोष्टी एक्सेप्ट होऊ शकतात का नाही त्याच्यानंतरचा निर्णय जाहीर केला जाईल. पण टॉक्स इनिशिएट होतील, पुढे जातील, पण त्यात म्हणजे जसं माझ्या हडपसर मतदारसंघात मनसेबरोबर जाणं अशक्य आहे. त्याचं कारण काय, म्हणजे हे फक्त मतदारसंघापुरतं नाही, काही काही ठिकाणी मनसेने घेतलेली एक भूमिका जी आहे ती भूमिका तिथल्या मतदारसंघातल्या का मतदारांवर अन्यायकारक ठरू शकते, कारण की भोंग्याच्या संदर्भात असेल किंवा बाकीच्या असेल. आणि मला असं वाटतं की जो सामान्य नागरिक वेगवेगळ्या जाती धर्माचा या विचारधारेवर राहिला आहे, पक्षावर राहिला आहे, काही नेत्यावर प्रेम केले, त्यांना कुठेतरी या पक्षांनी महानगरपालिकेचे म्हणजे दोन वेगळे टोक आहेत. एकीकडं काही गोष्टीसाठी दादांच्या पक्षावर गरोबा करून महाविकास आघाडी फुटते आणि सत्ताधारी पक्षावर गरोबा होते. दुसरीकडं मनसेबरोबर काही गेल्यानंतर तिथं विचारधारेच्या संदर्भामध्ये परत नाका टोकाचा वाद होते. त्यापेक्षा योग्य तर बॅलन्स राखून आम्ही जाऊ. त्याच्या पलीकडे मनसे हा शिवसेनेचा आत्ताचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे. त्या संदर्भात राज्य म्हणून एक निर्णय झाल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये काय नेमकं त्याच्यामध्ये परिणाम होऊ शकतात किंवा पडसाद उमटू शकतात याच्यानुसार निर्णय नक्की घेऊ. धन्यवाद. थँक्यू. मुद्दा म्हणालो तुम्ही, त्याचं कारणच असं होतं की त्यांच्या मुलाखती वगैरे सगळ्या चालल्या ते ठीक आहे, पण पुणे हे शहर इतकं इंटरेस्टिंग आहे की ज्यावेळी महाराष्ट्रात आता BMC, पुण्याची PMC आणि PCMC याच्या चर्चा सगळ्यात जास्त होताना दिसतील. आणि त्याचं कारणच असं आहे की भाजपने जे 2 अलायन्स पक्ष आत्ता सोबत घेतले, अर्थात दोन्ही पक्षांचे जे ओरिजिनल पक्ष होते तिथून ते पक्ष फुटले आणि मग भाजपने ते सोबत घेतले सत्तेमध्ये. आणि त्या दोन्ही पक्षांचे बालेकिल्ले कुठले आहेत, तर राष्ट्रवादीचा जो बालेकिल्ला आहे इथं पुण्यातला, इथे दोन्ही राष्ट्रवादी स्वतःचं अस्तित्व आजमावतील. आणि मुंबईमध्ये अर्थात शिवसेना, ज्या BMCला असं म्हणतात की ती शिवसेनेचा प्राणवायू आहे, ते कुठपर्यंत जाते पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत ओंकार वाबळे, थेट पुण्यावरून.